हाय फ्रेंड, नमस्कार. मी मनीषा किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज बघा मस्त असं आपण मटनची भाजी करणार आहे. हा कालचा व्हिडिओ तर तुम्हाला आज येतोय. काल बुधवार होता, त्यासाठी मी केलं तर मस्त असं मटनची भाजी केलेली आहे. इथे 1 किलो मटणाची रेसिपी आहे. इथे बघा पहिले मी आणि शिजून घेणार आहे. इथे मिक्सरमध्ये मी लसूणच्या 2 कुड्या आहेत आणि थोडंसं आलं असं हे वाटून घेणार आहे. एक कांदा चिरलाय उभा, बारीक चिरलाय. आता हे पहिले आपण आणि शिजवून घेणार आहे. मी कुकरला शिजवत नाही, मी पातेल्यामध्ये शिजवणार आहे. बघा इथं तेल गरम केले पातेल्यामध्ये आणि त्यामध्ये मी आता कांदा टाकलाय. कांदा चांगला लाल होईपर्यंत परतायचा, खूप नाही परतायचा. त्यात जरासा लाल झाला की आपण त्याच्यामध्ये मटण टाकणार आहोत. मटण मी स्वच्छ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता हा कांदा परतून घेणार, त्यामध्येच आलं लसूणची पण पेस्ट टाकणार आहे. मस्त असा कांदा परतून घेणार. बघा आता कांदा होत आलेला आहे. कांदा झाला की आता आपण त्यात टाकूया आलं लसूणची पेस्ट. आलं लसूणची पेस्टसुद्धा थोडी परतून घेऊया. त्याचा कच्चापणा गेला पाहिजे, त्याला चांगला परतून घ्यायचा. बघा आता आलं लसूण चांगलं परतल्या गेले त्या कांद्यामध्ये. कांदा आणि आलं लसूण एकजीव झालेले. आता त्यामध्ये आपण हे स्वच्छ धुवून मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुतलेलं मटण आहे, ते मटण मी त्यामध्ये टाकणार आहे, पातेल्यामध्ये टाकणार आहे. आणि ते पातेल्यामध्ये बघा आता मी टाकले, ते छान परतून घेणार. सगळं मटण मी त्यात टाकून घेतले बघा. आता त्याला परतून घेते. आता त्याला चांगलं परतून घेतले बघा. आता त्यामध्ये आपण हळद टाकणार आहे आणि मीठ टाकणार आहे. मीठ आता ह्या एवढ्या मटणाच्या चवीनुसारच टाकायचं आहे. नंतर आपण भाजीमध्ये मसाल्याला परतताना पुन्हा टाकणार आहे. आता ह्या मटणापुरतीच मीठ टाकायचं, नंतर आणि खूप खारट होईल. हे बघा आता हे छान असं परतून झाले. थोडी हळद कमी पडली, त्याच्यामुळे मी आणखीन टाकले. आता बघा हे चांगलं परतून घेणार आहे. ह्याला पाणीसुद्धा सुटलेलं आहे बघा, अंगचं पाणी सुटलेलं आहे. त्यात मी अजून काही पाणी टाकलेलं नाही आहे. एवढ्या पाण्यात म्हटलं तरी ते मटण खूप छान शिजलं जातं. खूप पाणी टाकलं तर ते लवकर शिजत नाही. आता थोडा गॅस बारीक करायचा आणि याच्यावरती झाकण ठेवायचं. झाकणावरती आपण पाणी टाकायचं. आता हे मी मिक्सरच्या भांड्यातलंच पाणी टाकते, आलं लसणाचंच पाणी आहे ते पाणी गरम झालं की ते पाणी त्यात टाकायचं. पण खूप पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकूनच मटण शिजवायचं आणि बारीक गॅस, मिडियम गॅसवरती शिजवायचं, मोठा गॅस करायचा नाही. हे बघा मस्त वाफलायला लागले. आपण हे असं अर्धं झाकण ठेवून ते शिजवणार आहे. इथे बघा मस्त असं मटण आणि शिजून तयार झालेलं आहे. एकदम छान असं कमी पाण्यामध्ये मटण शिजलंय बघा. खूप पाणी टाकायचं नाही. इथे तयार आहे बघा मस्त असं आणि रस्सा. छान अशी आणि भाजी झालेली आहे. आता आपण याची तिखट रस्सा भाजी करणार आहे. आणि असं काढूनही लहान मुलं असेल तर त्यांच्यासाठी असं काढून घेतलं तरी छान लागतं. त्यात आलं लसूण आणि कांदा टाकल्यामुळे त्याची चव खूप छान लागते बघा आणि रश्श्याची. इथे तयार आहे बघा आणि रस्सा. एकूण एक पीस मस्त शिजला गेलेला आहे. थोडा वेळ लागतो पण छान शिजला जातो. इथे बघा मी कढईमध्ये कांदा आणि खोबरं हे परतून घेणार आहे मटणच्या रस्सा भाजीसाठी वाटण करण्यासाठी. आता इथं कांदा परतला, त्याच्या शेजारीच मी थोडंसं खोबरं लालसर परतून घेणार आहे. खूप लाल नाही करायचं, नंतर भाजीचा रंग खूपच गडद येतो. इथे बघा कांदा खोबरं भाजून झालेलं आहे व्यवस्थित. आता त्यामध्ये मी टाकणार आहे थोडीशी दालचिनी, लवंगे, मिरी आहे, इथे फुटाण्याची डाळ आणि खसखस आहे. ह्याच्याने छान तेलही सुटतं आणि थोडा घट्टपणा येतो. आता हे सुद्धा आपण कांदा खोबऱ्यामध्ये परतून घेऊया. मस्त असं. यामध्ये टॅमॅटो वगैरे मी काही टाकत नाही, फक्त एवढंच वाटण आणि कोथिंबीर. आलं लसूण तर आपण पहिले शिजवताना टाकलेलं आहे. आणखीन टाकायचं असेल तर तुम्ही ह्या स्टेपला आलं लसूण वाटणामध्ये परतू शकता. इथे बघा मी हे सगळं वाटण करून घेतलेलं. हे प्लेन आहे आणि हे कोथिंबीर आणि
टाकून वाटलेलं वाटण आहे. आता मी बघा त्याच कढईमध्ये, ज्या कढईमध्ये आपण कांदा खोबरं परतून घेतलं होतं त्याच कढईमध्ये मी आता तेल टाकून त्यातच वाटण परतून घेणार आहे. मी बघा यात तेल चांगलं मस्त गरम झालेले कडकडीत, त्यामध्ये हा सगळा मसाला टाकून परतून घेतलेले. त्या मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. छान असं परतल्या गेले बघा. आता आपण त्यामध्ये टाकूया सुके मसाले. त्यात पहिले टाकली हळद, मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, हा आहे मटण मसाला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी काय खूप तिखट नाही करणार आहे. आणि ही आहे धना पावडर. आता हे सगळं आपण मसाला परतून घेऊया. बघा आता मसाला छान तेल सुटलेले, मस्त असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे बघा. आता इथे मी हे सुद्धा दुसऱ्या गॅसवरती उकळण्यासाठी ठेवले आणि रस्सा उकळला की त्याच्यामध्ये हा मसाला आपण वरतून टाकून घेणार आहोत. आपण मटण त्यात न टाकता मसाला पातेल्यामध्ये टाकणार आहे. बघा मस्त अशी तर्रीवाली भाजी तयार झालेली आहे. एक नंबर चवीला भाजी लागते. नक्की या पद्धतीने करून बघा. डायरेक्ट मटण शिजलं, कुकरला न शिजवता असं मटण शिजवलं की त्याची चव खूप छान येते. मस्त असं मटणची भाजी तयार आहे. आता वरतून टाकली मी भरपूर अशी कोथिंबीर. कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.